नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, स्वतःचं घर बांधणं हे आपल्या प्रत्येकाचं एक सुंदर स्वप्न असतं. आयुष्याची सगळी कमाई लावून आपण घर बांधतो, पण जेव्हा घराचा नकाशा कागदावर आखला जातो तेव्हा आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्की येतो. तो म्हणजे वास्तुशास्त्रावर आपण खरंच विश्वास ठेवावा का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावरती अगदी साध्या आणि सोप्या भाषेत बोलणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमचे वास्तुशास्त्राबद्दलचे गैरसमज आज कायमचे दूर होणार आहेत. सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय. आजकाल लोकांना वाटतं की ही अंधश्रद्धा आहे किंवा विनाकारण भीती दाखवणारी गोष्ट आहे, पण मित्रांनो तसं अजिबात नाही. वास्तुशास्त्र हे आपलं एकदम जुनं आणि प्रगत सायन्स म्हणजे एक विज्ञान आहे. हे शास्त्र निसर्गाच्या 5 गोष्टीवरती चालतं: हवा, पाणी, आग, जमीन आणि आकाश. जेव्हा या 5 गोष्टींचा योग्य बॅलन्स राखून आपण घर बांधतो तेव्हा घरात राहणाऱ्या माणसांना एक भारी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. सोप्या भाषेत सांगायचं तर वास्तुशास्त्र म्हणजे घर बांधण्याचं एक नॅचरल सायन्स आहे. आता तुम्ही म्हणाल की जुन्या शास्त्राचा आज काय फायदा? बघा, पूर्वीच्या काळी आजच्यासारखे AC, फॅन किंवा मोठे LED लाईट्स नव्हत्या, त्यामुळे घरात मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश कसा येईल याचा खूप बारकाईने विचार केला जायचा. वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यास सकाळचे कोवळे ऊन थेट घरात येतं, यामुळे घरातील दमटपणा निघून जातो, हानिकारक जंतू मरतात आणि घरच्यांना एक फुकटचं व्हिटॅमिन D मिळतं. घरात हवा खेळती राहिली की मन कसं एकदम फ्रेश आणि प्रसन्न राहतं. वास्तुशास्त्रामध्ये दिशांना खूप महत्त्व दिलंय आणि त्यामागं पक्क विज्ञान आहे. स्वयंपाकघर नेहमी आग्नेय म्हणजेच साऊथ ईस्ट दिशेला असावे का? कारण तिथली हवा अशी वाहते की स्वयंपाक करताना धूर आणि उष्णता घरात न पसरता सहज खिडकीतून बाहेर निघून जाते. घरातील कर्त्या माणसाचं बेडरूम नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट दिशेला असावे. तिथे पृथ्वी तत्वांचा प्रभाव असतो, ज्यामुळे माणसाला शांत झोप आणि आयुष्यात स्थिरता मिळते. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की दक्षिणेकडे डोके करून झोपा. ही कोणती अंधश्रद्धा नाही. यामागे पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र काम करतं. चुकीच्या दिशेला डोकं करून झोपल्यास आपल्या शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे येतात आणि ताणतणाव वाढतो. दक्षिणेकडे डोके करून झोपल्याने आपला BP नॉर्मल राहतो आणि सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश वाटतं. घरातील पाण्याची टाकी किंवा बोरवेल नेहमी ईशान्य म्हणजे नॉर्थ ईस्ट दिशेला असायला हवे, कारण सकाळचे पहिले सूर्यकिरण तिथे पडतात. पूर्वीच्या काळी जेव्हा पाणी साठवून ठेवलं जायचं तेव्हा या किरणामुळे पाण्यातील बॅक्टेरिया नैसर्गिकरित्या मारले जायचे आणि पाणी शुद्ध व्हायचं. बघा, आपले पूर्वज किती हुशार होते. मित्रांनो, घर बांधताना आपण सिमेंट, वीट आणि लोखंड वापरतो, पण घराला खरं घर बनवतं ती तिथली एनर्जी. जर घरात हवा आणि उजेड नसेल तर तिथे राहणारे लोक सतत आजारी पडतात किंवा त्यांची चिडचिड होते. वास्तुशास्त्र याच निगेटिव्ह गोष्टींना दूर ठेवून घरात एक फ्रेश वातावरण तयार करतं. म्हणूनच वास्तुशास्त्राला घाबरण्याची गरज नाही. इंजिनियर कडून घराचा आधुनिक डिझाईन नक्की बनवून घ्या, पण त्याला आपल्या या प्राचीन विज्ञानाची थोडीशी जोड नक्की द्या. मला आशा आहे की वास्तुशास्त्र मागचं हे साधं आणि सोपं लॉजिक तुम्हाला समजलं असेल. जर माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. जे मित्र किंवा नातेवाईकांना घर बांधायचा विचार करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.